अशा तऱ्हेने मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ द बी लिम्फोसाईट ह्याच्यामध्ये आपण बघितलं की बी लिम्फोसाईटचं काम काय आहे, तर प्लाझ्मा सेल आणि मेमरी बी सेल तयार करणे. आणि त्या प्लाझ्मा सेलचं काम काय आहे, अग्लुटिनेशन, अपसोनिजेशन, न्यूट्रलायझेशन. अग्लुटिनेशन म्हणजे काय असणार आहे, तर जे काही इमोबिलाइज्ड मास जो आहे किंवा जे काही बॅक्टेरिया आहेत त्याला एनगल्फ करणे विथ द हेल्प ऑफ फॅगोसाइट्स. अपसोनायझेशनमध्ये काय असणार आहे, फायगोसायटोसिस होणार आहे पण बॅक्टेरिया कोटिंग होणार आहे. आणि न्यूट्रलायझेशनमध्ये काय होणार आहे, टॉक्झिनच्याद्वारे जो काही बॅक्टेरियाने सिक्रेट केलेला जो काही टॉक्झिन आहे त्याला अँटीबॉडीज काय करणार आहेत, न्यूट्रलाइज करणार आहेत. ओके, नाऊ वी हॅव टू सी अबाउट द अँटीजीन प्रेझेंटिंग सेल. These are the special cells which include macrophages, monocytes and histocytes as a tissue macrophages. मोनोसाईट आणि हिस्टोसाईट हे काय आहेत, टिश्यू मॅक्रोफेजेस आहेत. आणि हे सेल काय करतात, मॅक्रोफेजेस म्हणून इन्क्लूड आहेत. तेच काय करत असतात, पॅथोजनला एनगल्फ करतात, पॅथोजनला नाहीसं करतात, किल करत असतात. आता ही जी काही इन्व्हेडिंग पॅथोजन्स आहेत ते इन्व्हेडिंग पॅथोजनवर प्रोसेसिंग होते आणि प्रोसेसिंग नंतर मग हे किल केले जातात. म्हणजे अँटीजीन प्रेझेंटिंग सेल्स एनगल्फ द इन्व्हेडिंग पॅथोजन अँड प्रोसेस द अँटीजेन्स. दॅट प्रोसेस्ड अँटीजेन्स present on their own surface. These cells are able to deliver and stimulatory signal that is the necessary for the activation of the helper T cell. हे काय करणार आहेत, अँटीजीन प्रेझेंटिंग सेल मोस्टली थोडक्यामध्ये म्हणजे इन्व्हेडिंग पॅथोजनला काय करतात, एनगल्फ करतात आणि किल करतात. ओके, विथ द हेल्प ऑफ द हेल्पर टी सेल ॲक्टिवेशन. ओके, नाव आफ्टर दॅट वी हॅव टू सी द वॅक्सिनेशन. थर्ड पॉईंट जो आहे वॅक्सिनेशन. तर वॅक्सिनेशन म्हणजे काय असणार आहे, वॅक्सिन देणे. वॅक्सिन म्हणजे काय, लस ज्याला आपण म्हणतो. वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण, वॅक्सिन म्हणजे काय आहे, लस. आता ही जी काही वॅक्सिनेशन आहे, इट इज द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द व्हॅक्सिन. वॅक्सिन इट इज नथिंग बट द इनॲक्टिवेटेड पॅथोजन ऑर अँटीजेनिक प्रोटेक्शन ऑफ पर्टिक्युलर पॅथोजन. वॅक्सिन म्हणजे काय असणार आहे, इनॲक्टिवेटेड अँटीजेन असणार आहे, पॅथोजन असणार आहे की ज्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी ती कपॅसिटी येत असते. एक्झाम्पल पोलिओ व्हॅक्सिन. पोलिओ व्हॅक्सिन हे दिलं जातं, का दिलं जातं, तर पोलिओ होऊ नये. मग जो काही पोलिओ व्हॅक्सिन दिला जातो त्या पोलिओ व्हॅक्सिनमध्ये काय ॲक्च्युअल असतं, तर त्याच्यामध्ये पोलिओसाठी जो काही पॅथोजन कारणीभूत आहे तोच पॅथोजन पण इनॲक्टिवेट झालेला किंवा डेड पॅथोजन असणार आहे. तो पॅथोजन त्याच्यामध्ये विथ ॲडज्युवंट म्हणजे ज्याच्यामध्ये आपली इम्युन रिस्पॉन्स वाढत असतो असा केमिकल ॲडज्युवंट विथ इनॲक्टिवेटेड पॅथोजन ॲड करून आपल्या बॉडीमध्ये तो सोडला जातो. आणि त्यामुळं काय होणार आहे, आपल्या बॉडीमध्ये त्या इनॲक्टिवेटेड पॅथोजनला बघून आपली बॉडी काय करते, त्याला किल करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करते. मग ही अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये अगोदरच तयार ऑर्गॅनिझम यायच्या अगोदरच आपली बॉडी काय राहिली, तयार राहिली. म्हणजे एखादा जो काही ऑर्गॅनिझमचा अटॅक जो होणार आहे त्याच्या अगोदरच आपली बॉडी त्या अटॅकला काय झालेली आहे, प्रिपेअर झालेली आहे. म्हणजे जर तो अटॅक झाला तर त्याच्यावर आपल्याला औषधं घ्यावी लागणार आहेत का, नाही, कारण आपण अगोदरच काय घेतलेलं आहे, व्हॅक्सिन घेतलेलं आहे. त्यामुळं आपल्याला त्याचा धोका काय होणार आहे, त्याच्यापासून प्रोटेक्शन होणार आहे, त्याचा धोका कमी असणार आहे. म्हणूनच आता आपण कोरोनाचं जे काही व्हॅक्सिनची वाट बघायला लागले, कशासाठी, कोरोना होऊ नये म्हणून अगोदर व्हॅक्सिन घ्यायचं आहे. जरी तो कोरोनाचा अटॅक आपल्यावर झाला तरी आपल्या बॉडीमध्ये व्हॅक्सिन जे तयार आपण जर घेतलं असेल तर काय होणार आहे, कोरोनाची जो काही व्हायरस आहे कोविड-19 त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन होणार आहे. त्यामुळं व्हॅक्सिन हे काय आहे, सेफ आहे, गरजेचं आहे. वॅक्सिन इज काय असणार आहे, हे पर्टिक्युलरली एक प्रिव्हेन्शन झालं. ते रोग होऊ नये म्हणून आपण त्याच्यापासून घेणार काय आहे, ते प्रिव्हेन्शन आहे. वॅक्सिनेशन इट इज द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द वॅक्सिन टू प्रोटेक्ट अगेन्स्ट द पर्टिक्युलर पॅथोजन. ओके, दिस इज द vaccination. The body
इज इम्युन सिस्टीम हेल्प्स टू, बॉडीची जी काही इम्युन सिस्टीम आहे ती हेल्प करत असते टू प्रोटेक्ट अगेन्स्ट द पॅथोजन दॅट कॉज द इन्फेक्शन. द पॅथोजन मोस्ट लाईकली टू कॉज प्रॉब्लेम आर द बॉडी डझंट रेकग्नाइज वॅक्सिनेशन इज अ वे टू टीच द इम्युन रिस्पॉन्स ॲज हाऊ द रेकग्नाइज द इलिमिनेटेड पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. म्हणजे थोडक्यामध्ये काय, एखादा ऑर्गॅनिझमने आपल्यावर अटॅक केला तर अटॅक केल्यानंतर जे काही आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात त्याला जो काही वेळ लागतो तो वेळ लागू नये म्हणून अगोदरच आपण आपल्या बॉडीमध्ये त्या टाईपच्या अँटीबॉडीज तयार करून ठेवायच्या, जेणेकरून अटॅक झाला, समजा कोरोनाचा अटॅक जरी झाला तरी आपल्या बॉडीवर त्याचा इफेक्ट होणार नाही, ह्यासाठी तयारी अगोदरच तयार केलेली असते. हल्ला होणार आहे म्हणून अगोदरच आपण तयारीत राहिलेलो आहोत, ज्याच्यामुळं आपण काय प्रोटेक्ट राहू. म्हणजे आपल्याकडे असणारं एक टूल आहे, ते हत्यार आहे, ज्याच्यामुळे आपण आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करू शकतो. ओके, वॅक्सिनेशन इज अ इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ द प्रायमरी प्रिव्हेन्शन दॅट इज अ प्रोटेक्ट पीपल फ्रॉम गेटिंग सिक. वॅक्सिनेशन अलाउड टू द कंट्रोल डिसीजेस लाईक मिझेल, पोलिओ, टिटॅनस, ओपिंग कफ. ओके, ह्यासारखे जे काही डिसीज आहेत, मिझेल, गोवर असेल, गोवरचं पण काय असतं, लस असते, पोलिओ असणार आहे, टिटॅनस धनुर्वात आहे, ह्याच्यासारखे कित्येक असे वॅक्सिन्स आपण घेत असतो. वॅक्सिनेशन इट इज हेल्पफुल फॉर द प्रोटेक्ट द सोसायटी. फक्त त्या एका व्यक्तीला वॅक्सिनेशन प्रोटेक्ट करत नाही तर पूर्ण सोसायटीला ती प्रोटेक्ट करू शकतो. त्यामुळे कोरोनासाठी आत्ता वॅक्सिन गरजेचं आहे टू प्रोटेक्ट द सोसायटी. वॅक्सिनेशन आर सेफ. It is a considerable to the safe. Why? They are rigorously tested and go through many rounds of the study, examination, research before they are used for general public genetic लॅबमध्ये पब्लिकसाठी ही जे काही वॅक्सिन तयार केले जातात ते सेफ आहे की नाही बघितलं जातं, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमवर बघितलं जातं, नंतर मानवी चाचणी घेतली जाते आणि चाचणी एकदा नाही तर कित्येक राऊंड घेतले जातात, एक्झामिनेशन केलं जातं, रिसर्च केलं जातं, नंतर मग ती जनरल पब्लिकला दिली जाते. ओके, वॅक्सिन्स आर सेफ. देर इज सम साईड इफेक्ट बट दॅट आर रेअर. द टिपिकली दिस इज द माइल्ड. ओके, अगदी कमी प्रमाणामध्ये त्याचे साईड इफेक्ट असतात पण शक्यतो नसतात. ओके, नाऊ वी हॅव टू सी अबाउट द नेक्स्ट पॉईंट, स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. आता स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी जर बघायचं म्हटलं तर व्हॉट इज द अँटीबॉडी. अँटीबॉडीची आपण डेफिनेशन बघितलेली आहे. आता परत एकदा सांगते, अँटीबॉडीज आर द ग्लायकोप्रोटीन्स विच आर हायली स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजीन. ओके, अँटीबॉडीज म्हणजे काय आहेत, ग्लायकोप्रोटीन्स आहेत की जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात. कधी, टू द स्पेसिफिक अँटीजीन. स्पेसिफिक अँटीजीनला स्पेसिफिक अँटीबॉडी तयार होत असते. ओके, आणि हे अँटीबॉडी दुसरं काही नसून इम्युनोग्लोबिलिन्स असतात. इम्युनोग्लोबिलिन्स असतात, IgS इम्युनोग्लोबिलिन्स असतात. ओके, दे प्रोड्यूस्ड इन रिस्पॉन्स टू अँटीजेनिक स्टिम्युलेशन. आता अँटीबॉडीज जे आहेत ते अँटीबॉडीज प्रोड्यूस्ड फ्रॉम द प्लाझ्मा सेल, बीटा लिम्फोसाईटपासून किंवा बी लिम्फोसाईटपासून हे तयार होतात. त्याचा रेट किती असतो तर 2000 मोलिक्युल्स पर सेकंड. 2000 मोलिक्युल एका सेकंदाला अँटीबॉडीज तयार होत असतात. नाऊ वी हॅव टू सी द स्ट्रक्चर ऑफ द अँटीबॉडी. दिस डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही जी डायग्राम आहे ती 5 वेळा ड्रॉ करा. दिस इज द होमवर्क फॉर दॅट टॉपिक, फॉर दॅट लेक्चर. दॅट डायग्राम इज ड्रॉ 5 times इन युअर नोटबुक. ओके, आता अँटीजेनसाठी असणारी ही जी अँटीबॉडी आहे इट इज द वाय शेप्ड स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसं आहे, वाय शेप्ड आहे. ओके, आता ही जी वाय शेप्ड अँटीबॉडी आहे, प्रत्येक अँटीबॉडीचं स्ट्रक्चर ह्या टाईपमध्येच असतं. इच इम्युनोग्लोबिन इज मेड अप ऑफ 4 पॉलिपेप्टाईड चेन. 4 पॉलिपेप्टाईड चेनपासून तयार झालेले आहे. त्यातल्या 2 असतात लाईट चेन, 2 असतात हेवी चेन. ओके, लाईट चेनला यल चेन असं म्हटलं जातं, हेवी चेनला एच चेन असं म्हटलं जातं. ओके, antibodies having the 4 polypeptide chain
Two chains are L chain means light chain. Two chains are the H chain means heavy chain. That four polypeptide chain are held together by disulfide bond. The disulfide bond baga. See here. This is the disulfide bond. Okay. This is the disulfide bond. This is the disulfide bond. This is the disulfide bond. Okay. हे जो काही डायसल्फाइड बॉन्ड आहे तो डायसल्फाइड बॉन्ड काय करत असतो ह्या चार चेनला एकमेकाशी अटॅच ठेवत असतो, चिटकवून ठेवत असतो. ओके. आता हे जे काही डायसल्फाइड बॉन्ड SS बॉन्ड जो आहे तो बॉन्ड महत्त्वाचा आहे. विच फॉर्म द वाय शेप्ड स्ट्रक्चर. त्यामुळे वाय शेप्ड स्ट्रक्चर तयार होतं. द रिजन होल्डिंग द टुगेदर आर्म्स अँड द स्टेम ऑफ द अँटीबॉडी इज टर्म ॲज द हिंज. हिंज म्हणजे काय आहे? दिस इज द हिंज. जिथं यल चेन आणि दुसरी असणारी एच चेन ही एकमेकाला चिकटली जाते, अटॅच होते, त्याला म्हटलं जातं, त्या रिजनला म्हटलं जातं हिंज. ओके. आता हे इच चेन ऑफ द अँटीबॉडी इन्क्लूड टू डिस्टिंक्ट रिजन. प्रत्येक अँटीबॉडीची प्रत्येक जी चेन आहे, यल चेन असेल किंवा एच असेल, ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळे रिजन आहेत. तर कोणते आहेत? व्हेरिएबल रिजन, व्हेरिएबल रिजन, दुसरे आहे कॉन्स्टंट रिजन. व्हेरिएबल रिजन ऑफ लाईट चेन, कॉन्स्टंट रिजन ऑफ द लाईट चेन असं ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे बघा. व्हेरिएबल रिजन लाईट चेन, कॉन्स्टंट रिजन ऑफ द लाईट चेन अशा टाईपमध्ये व्हेरिएबल रिजन ऑफ हेवी चेन, आणि कॉन्स्टंट रिजन ऑफ द हेवी चेन असे दोन आहेत. मग प्रत्येक चेनला लाईट असून देईल किंवा हेवी असेल, याला व्हेरिएबल पण आहे आणि कॉन्स्टंट पण आहे. ओके. दोन टाईपचे काय असतात? रिजन असतात. हे व्हेरिएबल रिजन जे असतात, व्हेरिएबल रिजन कॉन्स्टिट्यूट द अँटीजिन बाइंडिंग साईट. व्हेरिएबल रिजनला काय असणार आहेत? बाइंडिंग साईट असते. आता अँटीजिन बाइंडिंग साईट दोन साईडला दोन आहेत. NN आहे. NN म्हणजे काय? इथं नायट्रोजन असणार आहे, तिथं दोन, या एका अँटीबॉडीमध्ये दोन काय आहेत? बाइंडिंग साईट आहेत. ओके. हे जे बाइंडिंग साईट असतात त्यालाच म्हटलं जातं पॅराटोप. दॅट बाइंडिंग साईट आर कॉल्ड द paratope. This part of the antibody recognize and bind to the specific antigen to form an antigen antibody complex. ह्याच अँटीजिन बाइंडिंग साईटला काय होत असतं? तो अँटीजिन येऊन बाइंड होतं आणि बाइंड झाल्यानंतर लक्षात येतं की तो स्पेसिफिक आहे का नाही. तर स्पेसिफिक असेल तर तिथं तो बाइंड होतो, स्पेसिफिक नसेल तर बाइंड होणार नाही. बाइंड झाला तर अँटीजिन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होते. नंतर त्या अँटीजिनला अँटीबॉडी काय करत असते? किल करत असते. दिस इज द स्ट्रक्चर. ओके. मग हे जे स्ट्रक्चर आहे ते अँटीजिनला किल करण्यासाठी अँटीबॉडीचं आहे. परत एकदा सांगते, हे स्ट्रक्चर कसं आहे? वाय शेप्ड आहे. ओके. वाय शेप्ड स्ट्रक्चर असणार आहे. त्याच्यामध्ये 4 पॉलिपेप्टाईड चेन आहेत, 2 व्हेरिएबल आहेत आणि दोन लाईट चेन आहेत आणि 2 हेवी चेन आहेत. प्रत्येक चेनमध्ये व्हेरिएबल चेन आणि व्हेरिएबल रिजन आणि कॉन्स्टंट रिजन असे 2 पार्ट आहेत. व्हेरिएबल रिजन ऑफ द लाईट चेन, कॉन्स्टंट रिजन ऑफ द लाईट चेन, व्हेरिएबल रिजन ऑफ द हेवी चेन, कॉन्स्टंट रिजन ऑफ द हेवी चेन असे काय आहेत? रिजन्स आहेत. ओके. मग ह्याच्याशिवाय हे जे काही रिजन्स आहेत ह्याच्या व्हेरिएबल रिजनला दोन्ही चेनच्या व्हेरिएबल रिजनला अँटीजिन बाइंडिंग साईट असते. व्हेरिएबल रिजनलाच अँटीजिन बाइंडिंग साईट असते, कॉन्स्टंट रिजनला अँटीजिन बाइंडिंग साईट नसते. ओके. व्हेरिएबल रिजन ऑफ द हेवी चेन अँड लाईट चेन हॅव्हिंग द अँटीजिन बाइंडिंग साईट. देर आर 2 अँटीजिन बाइंडिंग साईट, लेफ्ट साईड अँड राईट साईड ऑफ द आर्म ऑफ द वाय शेप्ड अँटीबॉडी. ओके. हे जे काही चेन आहे ते एकमेकाला कशाने चिकटलेले आहेत? हिंजनं. ओके. Hinge, it is a structure where that 4 chains are united together and that chains are bind together by the disulfide bond. That disulfide bond are present between the light chain and heavy chain and heavy chain and heavy chain. ओके. ह्याच्या टाईपमध्ये अँटीजिनला किल करणारे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आहे. दॅट स्ट्रक्चर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ड्रॉ दॅट स्ट्रक्चर 5 times. Okay. Thank you.